Hello everyone, welcome to RV Solves English. So students, in this video we are going to solve bridge course post test of class 10 and subject English, and this test is for marks 25. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 10th क्लास इंग्लिश ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट सॉल्व करणार आहोत जी 25 मार्क्स साठी दिलेली आहे. सर्वात आधी नेम ऑफ द स्टुडंट, इथे स्टुडंटला आपलं नाव टाकायचं आहे, इथे रोल नंबर, नेम ऑफ द स्कूल म्हणजे तुमच्या शाळेचं नाव आणि मार्क्स ऑफ 10 जेवढे मार्क्स तुम्हाला भेटतील ते इथं फिल करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रेम ॲटलिस्ट 2 WH क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर प्रत्येक सेंटेन्स पासून 2-2 क्वेश्चन आपल्याला तयार करायचे आहेत. सेंटेन्स बघूया आपण. ही कॅरीड अ बंडल ऑफ क्लोथ्स ऑन हिज हेड. त्यातील आपण काय केलं तर सर्वात आधी क्वेश्चन बनवला की व्हॉट डिड ही कॅरी ऑन हिज हेड. मग अ बंडल ऑफ क्लोथच्या जागी जर आपण अंडरलाईन केलं तर हा पार्ट जो आपण स्किप केला, त्या जागी आपण काय टाकलं व्हॉट. तर आपण सेंटेन्स बनवलं और क्वेश्चन बनवला व्हॉट डिड ही कॅरी ऑन हिज हेड. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बनवला आपण वेअर डिड ही कॅरी अ बंडल ऑफ क्लोथ. ऑन हिज हेडच्या खाली अंडरलाईन केलं, तो पार्ट आपण स्किप केला, त्या जागी वेअर टाकलं. वेअर डिड ही कॅरी अ बंडल ऑफ क्लोथ्स डॅश क्वेश्चन मार्क. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सेंटेन्स सेट गोविंदराम वॉज द ओनर ऑफ द बँक. यापासून सुद्धा 2 क्वेश्चन बनवले आपण. सेट गोविंदरामला जर स्किप केलं तर हु वॉज द ओनर ऑफ द बँक, अँड ओनर ऑफ द बँकला स्किप केलं तर व्हॉट वॉज सेट गोविंदराम. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे मिस्टर बीन एस्केप फ्रॉम द जेल. सो मिस्टर बीन खाली अंडरलाईन केलं तर हु एस्केप फ्रॉम द जेल क्वेश्चन मार्क, आणि फ्रॉम द जेल खाली अंडरलाईन केलं तर वेअर डिड मिस्टर बीन एस्केप फ्रॉम. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक सेंटेन्स पासून 2-2 क्वेश्चन्स जे आहेत ते तयार केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज कंप्लीट द डायलॉग बाय गेसिंग द वर्ड. तर वर्ड गेस करून डायलॉग कंप्लीट करायचा आहे. इथे कन्व्हर्सेशन दिलं आपल्याला, 5 मार्क्सची ऍक्टिव्हिटी आहे. फर्स्ट कन्व्हर्सेशन आहे, डू यू लाईक टू प्ले गेसिंग गेम. तुला गेसिंग गेम खेळायला आवडतं का. सो त्यावर बी म्हणेल की येस शुअर, हो का नाही आवडत. त्यानंतर ए म्हणेल आय विल टेल यू अ सेंटेन्स बट इट इज इनकम्प्लीट. मी तुला एक सेंटेन्स सांगेल पण ते इनकम्प्लीट असेल. यू आर जस्ट गोइंग टू गेस द मिसिंग वर्ड. तर तुला मिसिंग वर्ड जे आहे म्हणजे हरवलेला शब्द शोधायचा आहे. त्यावर बी म्हणेल ओके आय गॉट इट, ठीक आहे मला कळलं. त्यावर ए बार्किंग डॉग्स सेल्डम डॅश. सो आन्सर काय जसं बी देईल आन्सर बाईट. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. देन ए एम्प्टी वेसल मेक मच डॅश. सो बी आन्सर देईल नॉईस. Empty vessels make much noise. Then a stitch in time saves dash. तर आन्सर आहे बी. बी आन्सर देईल 9. A stitch in time saves 9. तशा प्रकारे आपण हे जे रिकाम्या जागा होत्या त्या फिल केल्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन, रीड द पोयम अँड फाइंड आउट द आन्सर्स. प्रेशियस टाइम. सो पोयम रीड करायची आहे आणि त्यावरून आपल्याला खालील प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. सगळ्यात आधी पोयम बघूया आपण. The precious time is in my little hand. सो प्रेशियस टाइम काय म्हणजे अतिशय मौल्यवान वेळ हा माझ्या हातामध्ये आहे. फ्युचर इज अनसर्टन सो आय हॅवंट प्लॅन. आणि फ्युचर अनसर्टन आहे म्हणजे फ्युचर जे आहे ते बेभरवशाचं आहे, त्यामुळे आय हॅवंट प्लॅन, मी अजून ते प्लॅन केलेलं नाही. बायगॉन डेज आर ओव्हर अँड क्लोज इट्स डोअर. बायगॉन डेज म्हणजे गेलेले दिवस आर ओव्हर संपलेले आहेत. गेलेले दिवस संपलेले आहेत अँड क्लोज इज डोअर, त्यांनी आपला दरवाजा सुद्धा बंद केला आहे. लेट्स लिव्ह इन प्रेझेंट, देअर इज अ लॉट टू एक्सप्लोअर. म्हणून आपण नेहमी प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, कारण देअर इज लॉट टू एक्सप्लोअर, कारण एक्सप्लोअर करायला शोधायला नवीन खूप गोष्टी या जगामध्ये आहेत. नेक्स्ट टाइम इज इम्पॉर्टंट अँड प्रेशियस. तर वेळ कशी आहे, इम्पॉर्टंट आणि प्रेशियस आहे, महत्त्वाची आहे आणि मूल्यवान आहे. वेस्टिंग टाइम इज रिडिक्युलस. आणि वेळेचा दुरुपयोग करणे किंवा वेळ वाया घालवणे हे रिडिक्युलस आहे म्हणजे मूर्खपणाचं आहे. टाइम अँड टाईड वेट्स फॉर नन. वेळ आणि टाईड मीन्स लाट, पाण्याची लाट, वेट्स फॉर नन कोणासाठी कोणाचीही वाट बघत नाही. वेस्टिंग टाइम इज नॉट कूल ऑर फन. त्यामुळे टाइम वेस्ट करणं हे कुठलंच कूल म्हणजे कुठलंच चांगली गोष्ट नाही किंवा फन नाही, कुठलीही मजा नाही. सो अशा प्रकारे इम्पॉर्टन्स ऑफ टाइम आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता पुढे आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ए द पोएट टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम इन अवर लाईफ. पोएट आपल्याला काय सांगतोय तर वेळेचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये. बी फाइंड आउट ॲटलिस्ट 4 ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पोयम.
4 ॲडजेक्टिव्ह पोएम मधले फाइंड आउट करायचे आहेत बघा. प्रेशियस, देन लिटल, देन बायगॉन अँड देन इम्पॉर्टंट. हे 4 ॲडजेक्टिव्ह आपण पोएम मधून फाइंड आउट केले. त्यानंतर सी, राईट डाऊन द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. ते आहेत हँड, प्लॅन्ड, डोअर, एक्सप्लोअर, प्रेशियस, रिडिक्युलस अँड नन फन. तर हे 4 रायमिंग वर्ड्स आपण पोएम मधून लिहिले. त्यानंतर नेक्स्ट, राईट स्पीच ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. तर खालील 2 टॉपिक पैकी एका टॉपिकवर स्पीच लिहायचे आहे. 5 मार्क्स क्वेश्चन आहे. 2 टॉपिक आहेत इम्पॉर्टंट ऑफ स्पोर्ट्स म्हणजे खेळाचे महत्त्व. त्यानंतर नेक्स्ट आहे सेव्ह ट्रीज सेव्ह नेचर, झाडं वाचवा आणि निसर्ग वाचवा. सो आपण लिहिली इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्टवर. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट म्हणजे खेळाचे महत्त्व, यावर आपण एक स्पीच लिहिली. बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अँड डल बॉय इज अ व्हेरी फेमस इंग्लिश प्रोवर्ब. तर हा एक खूप फेमस इंग्लिश प्रोवर्ब आहे. ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय. We all have heard it at least once in lifetime. आपण प्रत्येकाने एकदा तरी जीवनामध्ये हे ऐकलं असेल. Sports are very crucial part of everyone's life which helps the participants to learn various virtues like teamwork, coordination and also helps to keep the body strong and healthy. So sports are very crucial part म्हणजे important part आहे लाईफचा, everyone's life आणि ते प्रत्येकाला every participants help to learn व्हेरियस वर्च्यूज. मग खूप चांगल्या गोष्टी स्पोर्ट्स आपल्याला शिकवते जसं की टीमवर्क, कोऑर्डिनेशन आणि ऑल्सो हेल्प टू कीप अवर बॉडी स्ट्रॉंग अँड हेल्दी. आणि आपली बॉडी स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवायला सुद्धा मदत करते. हेन्स स्पोर्ट्स हेल्प यू टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटीजचं इम्पॉर्टन्स सुद्धा महत्त्व सुद्धा स्पोर्ट्समुळे समजते. Many might argue that study or books are more important than sport. तर खूप लोक असं आर्ग्यू करतील की स्टडी आणि बुक्स म्हणजे अभ्यास आणि पुस्तकं हे स्पोर्ट्सपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. बट द ट्रूथ इज दॅट बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट इन लाईफ. पण खरं हे आहे की स्टडी आणि स्पोर्ट हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे, इक्वली इम्पॉर्टंट म्हणजे सारखं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. इनफॅक्ट बोथ आर द 2 फेसेस ऑफ सिंगल कॉइन. आणि आपण असंही म्हणू शकतो की एकाच कॉइनच्या 2 बाजू आहेत. Continuous work not only tires you but also reduces your productivity. So जर तुम्ही कंटिन्यू मध्ये काम करत राहिले त्यामुळे तुम्ही नॉट ओनली टायर्सची फक्त थकतच नाही तर तुमची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा म्हणजे तुमची कामाची क्षमता सुद्धा ती कमी करते. सो टू हॅव बेटर प्रोडक्टिव्हिटी अँड फोकस इट इज बेटर टू हॅव अ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अडॉप्टेड. त्यामुळे जर आपल्याला बेटर प्रोडक्टिव्हिटी पाहिजे असेल आणि फोकस पाहिजे असेल तर आपल्याला स्पोर्ट ॲक्टिव्हिटी जे आहे ते अडॅप्ट कराव्या लागतील. म्हणजे काही ना काही स्पोर्ट्स सुद्धा आपल्याला करावं लागेल. इट कॅन बी एनी गेम दॅट यू लाईक ऑर इवन जस्ट अ वॉक. मग एखादा गेम असू शकतो किंवा एखादी साधीशी वॉक सुद्धा असू शकते. बट फिजिकल ॲक्टिव्हिटी इज गुड टू एन्श्युअर दॅट यू रिमेन ॲक्टिव्ह अँड डेलिगंट इन द वे यू वर्क. पण फिजिकल ॲक्टिव्हिटीवरून तुम्ही एन्श्युअर करू शकता, निश्चित करू शकता की तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि डेलिगंट इन युअर वर्क. तुम्ही तुमच्या कामामध्ये डेलिगंट राहाल. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. सो इट इज इम्पॉर्टंट टू टेक टाइम फ्रॉम द हेक्टिक डे अँड स्पेंड इट बाय इंडल्जिंग इन वन ऑर द अदर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी टू स्टे फिट अँड टाईम. सो हे महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या कामामधून थोडासा वेळ काढावा आणि कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतःला इन्क्ल्यूड करावं. सो त्यामुळे तुम्ही फिट आणि ॲक्टिव्ह राहा. टू हॅव अ लॉंग अँड हॅपी लाईफ इट इज इम्पॉर्टंट दॅट अ पर्सन इज मेंटली, फिजिकली अँड इमोशनली फिट. सो जर तुम्हाला खूप लॉंग आणि हॅपी लाईफ पाहिजे असेल तर त्या व्यक्तीने नेहमीच मेंटली, फिजिकली आणि इमोशनली फिट असलं पाहिजे. बिकॉज ऑफ दिस ओनली द इंटरेस्ट ऑफ पीपल हॅज इन्क्रीज इन स्पोर्ट्स ओव्हर द इयर्स. त्यामुळेच लोकांचा स्पोर्ट्समध्ये जो इंटरेस्ट आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर अशा प्रकारे स्पोर्ट्स, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स या टॉपिकवर आपण एक छानसं असं छोटंसं स्पीच जी आहे ती लिहिली. ओके. देन नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे, फ्रेम ॲटलिस्ट 8 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू अ सायंटिस्ट. सायंटिस्टला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला एका शास्त्रज्ञाचा. सो त्यासाठी आपल्याला 8 क्वेश्चन जे आहेत ते फ्रेम करायचे आहेत जे आपण इथे खाली केलेले आहेत. बघूया आपण. हाऊ डज इट फील टू बिकम अ सायंटिस्ट. जेव्हा आपण सायंटिस्ट झाल्यावर तुम्हाला कसं वाटत आहे किंवा सायंटिस्ट होणं हे तुम्हाला कसं वाटत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज युअर फॅमिली फील अबाउट युअर वर्क. तुमच्या फॅमिलीला तुमच्या कामाबद्दल कसं वाटते किंवा तुमची फॅमिली तुमच्या कामाबद्दल काय फील करते. हाऊ हॅज युअर लाईफ चेंज्ड आफ्टर बिकम अ सायंटिस्ट.
सायंटिस्ट बनल्यानंतर तुमचं जीवन कशा प्रकारे बदललं. फोर्थ क्वेश्चन इज युअर चाइल्डहुड ड्रीम टू बिकम अ सायंटिस्ट. तुमचं लहानपणीचं स्वप्न होतं का सायंटिस्ट बनायचं. नेक्स्ट, व्हॉट वुड यू से अबाउट युअर पास्ट स्ट्रगल इन लाईफ. तर तुमच्या स्ट्रगलबद्दल तुम्ही काय सांगा. स्ट्रगल म्हणजे संघर्ष. तुमच्या संघर्षाबद्दल तुम्ही काय सांगा. व्हॉट डू यू थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी रिक्वायर्ड टू बिकम अ सायंटिस्ट. तुम्हाला काय वाटते की कोणती क्वालिटी सर्वात जास्त महत्त्वाची आहे टू बिकम अ सायंटिस्ट. सायंटिस्ट बनण्यासाठी कुठली क्वालिटी सर्वात महत्त्वाची आहे. त्यानंतर व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर. फ्युचरसाठी तुमचा काय प्लॅन आहे. अँड 8, व्हॉट मेसेज यू वुड लाईक टू गिव्ह टू द एस्पायरिंग सायंटिस्ट. आणि एस्पायरिंग सायंटिस्टला तुम्ही कुठला मेसेज द्याल. ओके, अशा प्रकारे हे होते काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट वी कॅन आस्क टू इंटरव्ह्यू अ सायंटिस्ट. सो स्टुडंट्स, अशा प्रकारे ही होती 10th क्लास इंग्लिश ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट जी मी तुम्हाला सॉल्व करून दिलेली आहे. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे समजली असेल. समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.